भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी संध्याकाळी 5 वाजल्यापासून भारत पाकिस्तान युद्धाला विराम, भारताकडून घोषणा. भारत पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार, ट्रम्प यांचा दावा. भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून दावा केला होता आणि भारत सरकारच्या सूत्रांनी लगेचच या चर्चेला दुजोरा दिला. दहशतवादाच्या मुद्द्यावरती कोणतीही तडजोड नाही, एस जयशंकर यांची एक्सपोजद्वारे माहिती. सैन्य कारवाई थांबवण्यावरती दोन्ही देश सहमत, जयशंकर यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठकीचं अध्यक्षस्थान घ्यावं आणि पुढील मार्ग ठरवण्यासाठी तात्काळ संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं, काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांची मागणी. पाकिस्तान आणि भारत दोघांची युद्धबंदीवरती सहमती. पाकिस्ताननं सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता नेहमीच प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेचा प्रयत्न केला आहे, इशाक दार यांची एक्सपोस्ट. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी घेतली राष्ट्रपती आसिफ अली झरदारींची भेट. शस्त्रसंधीसाठी पाकिस्तान तयार असल्याच्या चर्चा यामध्ये होत्या. पाकिस्तानने भारताच्या नुकसानीबाबत खोटी माहिती दिली. भारताचे सगळे लष्करी तळ युद्धसामग्री सुस्थितीत. भारतीय लष्करानं पत्रकार परिषद घेत माहिती दिली. पाकिस्तानकडनं अफवा पसरवण्याचं काम. भारताने पाकिस्तानच्या नागरी वस्तीवरती हल्ला केला नसल्याचंही लष्कराकडनं स्पष्ट. भारत पाक युद्धबंदीच्या निर्णयाचं ओमर अब्दुल्लांकडनंही स्वागत. जम्मूतील नुकसानग्रस्त भागांचं मूल्यांकन करून त्यावरती काम करण्याचं आश्वासन दिलं. भारत पाकिस्तान युद्धामध्ये मध्यस्थी केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार. पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची प्रतिक्रिया. तर युद्धात सर्वात जास्त नुकसान हे जम्मू काश्मीरमधल्या लोकांचं झालं असल्याची माहिती मुफ्तींनी दिली. भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची प्रतिक्रिया. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवरती प्रखर आणि अचूक कारवाई केली. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती, पवारांची माहिती. भारतीय लष्कराने अल्पावधीतच आपली ताकद दाखवून दिली. युद्धविरामावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर युद्धामध्ये शहीद झालेल्यांना सुळेंनी श्रद्धांजली वाहिली. भारत पाकिस्तान युद्धबंदीच्या निर्णयाचं कपिल सिब्बल यांच्याकडनं स्वागत. पुढे बोलताना आमचे 26 निर्दयी लोक विनाकारण मारले गेले, निरपराधी लोक विनाकारण मारले गेले, त्यामुळे भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत असं सुद्धा त्यांनी मत व्यक्त केलं. भारत पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर आता आयपीएलचे सामने पुन्हा सुरू करण्यासंदर्भामध्ये निर्णय घेणार. आयपीएल सुरू करण्याबाबत बीसीसीआय उद्या निर्णय घेण्याची शक्यता. स्थगित असलेल्या आयपीएलच्या मॅचेस लवकरच सुरू होण्याची शक्यता. भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या 5 दहशतवाद्यांना कंठस्नान. मुदस्सर कातियान, हाफिज मोहम्मद जमील, मोहम्मद युसुफ अझहर, अबू आकाशा आणि मोहम्मद हसन खान मारले गेल्याची माहिती. अखेर पाकिस्तानची नरमाईची भाषा. भारत संपला तर आम्हीही थांबू. पाकिस्तानी पंतप्रधान इशाक दार यांचं आज सकाळचं वक्तव्य. पाकिस्तानच्या लष्करी सैन्याकडनं पंतप्रधानांनी न्यूक्लिअर संदर्भामध्ये बैठक बोलवल्याचं वृत्त खोटं. कुठली बैठक न बोलवल्याचं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केलं स्पष्ट. भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानवरच्या कारवाईचा गिअर बदलण्याची मनोवृत्ती धरलेली होती, परंतु आता 2 देशांमध्ये सीजफायर. जम्मूजवळ भारतीय सैन्याने पाकिस्तानचा लष्करी आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला. पाकिस्तानी लष्कराकडनं जिथून ड्रोन लॉन्च करण्यात येतात ते तळही बेचिराख. पाकिस्तानचा फतेह 1 क्षेपणास्त्र पाडलं. पाकिस्तानचा भारतावर फतेह 1 क्षेपणास्त्राचा मारा अयशस्वी. पाकिस्तानच्या सियालकोट जवळचा लुनी इथला दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त. बीएसएफच्या पोस्टवरनं लुनी तळावरती भारताचा तुफानी मारा. अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती. सियालकोटचा हवाई तळही भारताकडनं उद्ध्वस्त. लाहोरमधून नागरी विमानांच्या आडून करत होतं पाक हल्ले. गुजरातच्या कच्छ सेक्टरमध्ये पाकिस्तानचा हल्ला अयशस्वी. L-70 एअर डिफेन्स गनचा वापर करून स्फोटकं नष्ट करण्यात भारतीय सैन्याला यश, संरक्षण अधिकाऱ्यांची माहिती. कच्छमध्ये गांधीधामजवळील आदिपूर इथे काही काळापूर्वी एका ड्रोनला निष्क्रिय करण्यात आलं. पाकिस्तानच्या युद्धादरम्यान स्वतःच्याच नागरिकांशी क्रूर खेळ. भारतावरती क्षेपणास्त्र डागण्यासाठी स्वतःच्याच नागरी वस्त्यांचा वापर. भारताने नागरी वस्त्या लक्ष्य केल्यास रडगाणं गाण्यासाठी क्रूर खेळ. काल पाकिस्तानने सियालकोटमध्ये स्वतःचाच ड्रोन पाडला. घबराट उडालेल्या पाकिस्तानने केला सेल्फ गोल आणि स्वतःच्याच महागडा ड्रोन पाडण्याची हास्यास्पद कामगिरी केली.
पठाणकोट भागातल्या डमटालमध्ये पाकिस्तानचा मिसाईल हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. सीमेवरच्या पूंछ भागामध्ये पाकिस्तानच्या फायरिंग आणि शेलिंगनंतर मोठं नुकसान, घर आणि गाड्यांची चाळण झाली होती. जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये स्फोट, सीमेवरती पाकिस्तानकडनं गोळीबार. काल रात्री पाकिस्तानकडनं काश्मीरमधल्या अवंतीपुरा सैन्य एअरबेसजवळती ड्रोन हल्ला, मात्र भारतीय सैन्याच्या डिफेन्स सिस्टीमकडनं ड्रोन निष्क्रिय. स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याची स्थानिकांची माहिती. जम्मू काश्मीरच्या बिशना परिसरामध्ये पाककडनं ड्रोन हल्ला, भारतीय सैन्याकडनं पाकला चोख प्रत्युत्तर. श्रीनगरमध्ये 3 स्फोट झाल्याची माहिती. विमानतळ परिसरामध्ये संशयास्पद ड्रोन आढळले. ड्रोन विरोधी क्षेपणास्त्रांचा संशयास्पद ड्रोनवरती मारा. श्रीनगरमधल्या दाल सरोवरामध्ये पाकिस्तानच्या नापाक कारवायांचे पुरावे सापडले. काल भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने श्रीनगरमध्ये पाकिस्तानी ड्रोन हल्ला उधळून लावला. श्रीनगरमधील दाल सरोवराजवळ आढळल्या पाकिस्तानी कारवायांच्या खुणा. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये आज पुन्हा एकदा स्फोट, औद्योगिक क्षेत्रामध्ये स्फोट. भूज शहराजवळ पाकचे 3 ड्रोन्स पाडण्यात आले. हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच ड्रोन पाडल्याचा लाईव्ह व्हिडिओही समोर. पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावरती भारताचा हल्ला, सरगोधा हवाई तळाच्या स्फोटामध्ये मोठं नुकसान झाल्याची माहिती. गुजरातमध्ये सुद्धा पाकिस्तानचे 6 ड्रोन्स पाडले. पाकचा हल्ला यशस्वीरित्या परतवून लावण्यात भारताला यश. हरियाणातला सिरसा एअरबेसवरती पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न, हल्ला भारताने हाणून पाडला. भारत पाक संघर्षामध्ये चीननंतर तुर्कस्तान इराणची ही लक्कर वेशीला. इराण बनावटीचं फतेह 1 क्षेपणास्त्र भारताने हाणून पाडलं. पाकिस्तानकडनं भारताच्या हवाई हद्दीमध्ये घुसून हल्ला, शाळा, सामान्य लोक, नागरी वस्त्यांवरती पाकिस्तानचे भ्याड हल्ले. पाकच्या हल्ल्यांना भारताकडनं चोख प्रत्युत्तर. भारत पाकिस्तान तणाव वाढलेला होता आणि एलओसीवरती भारत आणि पाकमध्ये चकमक सुरू होती, परंतु तूर्तास दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.